Ini guru jangan tahu ini jangan mengguru saya. Saya bukan cari bukti, guru cari semua rumah. Orang punya kita dewa harus kali cerita panjangnya tahu betul. Nusai jangan sandaja dan jangan berani ketika tahu apa di satu tas. Bhakti prema sukhana vyayika pandita bhakta jnaniyasi atmanita dari kare jivan mukta dari bhakti sukha durlabha jam प्रस्तुत से गोकुल अष्टमी महोत्सव अंतरराष्ट्रीय उत्सव है। इंडिया की बात नहीं करनी, पूरा विश्व आज आकर्षित हो रहा है भगवान के परमात्मा का जन्मोत्सव। पूरे विश्व में वो द्वापर की बात कलयुग में आप अच्छी लगती है, इतनी बड़ी बात है। त्या काळात राहतो, आनंदात आपण या ठिकाणी आज 60-70 वर्षाची मंडळी उपभोगतो। आपला लय किती 50-60-70 वर्ष 100 वर्ष चालू विश्वाच्या राज्य वैभव आमने 200 वर्ष मित्रांनो बड़ी बात है। अलग अलग कालों में अलग अलग सालों लग जाती है। ज्या युगामध्ये जसा अवतार असतो त्या अवतार प्रमाणे त्या पद्धती प्रमाणे त्या कालाप्रमाणे त्यांचं आयुष्य ठरलेली असते। पण आपण कलयुगात जन्माला आलो और राम जी की भी बात सुने और कृष्ण भगवान की भी बात सुने, कितनी बड़ी बात है। अरे मुस्लिम सुने नहीं देखिए आयुष्य अगोदर मिळव असतं तरी नवतंत्र आलेलं नाव काय बघायला मिळत नाही। अरे आपण धर्म करून भाग्य आहे 90 नंतर रामसागरने केलं रावण सागराचं ते रामायण बगीच्यावर वाटला आम्ही लगेच केलं कधी वाटला अयोध्येत आहे काही कल्पना नाही आणि हे सगळं मला बघायला मिळालं। आता कृष्ण पाहिल्यात मागेच केलं काय सुंदर आहे। अरे मुक्ती त्यावेळेला जन्माला त्यावेळेला त्याने आनंद घेतला आणि कलियुगात जन्माला अल्प आयुष्य आहे ठीक आहे अल्प आयुष्य कलियुगात नाम लेते हैं त्याचं कारण काय आपल्यामध्ये नेहमी वाद असतो। ज्ञानानं योग सापडतो, काही म्हणतात भक्तीने सापडतो, ज्ञान योग म्हणून ज्ञानाचं योगानं महत्व ज्ञान योगाचं मौलीने सांगितलं। पण ज्ञान योगाचं महत्व सांगत असताना मौलीने ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या 9व्या आणि 12व्या सहित 8व्या अध्यायामध्ये भक्ती योगाचा जास्तीत जास्त विस्तार का केला। कलियुगाची माणसं चंचल आहे, कसले चंचल बुद्धी आहे। बुद्धी चंचल असून जर भक्ती योगामध्ये ती अडकली तर त्याला गाठल्याशिवाय सोडत विठ्ठल। असा उत्सव आहे जेव्हा चालू आहे अमेरिकेसारखा अगेन्स्ट नेशन त्याने याची बात कर म्हटलेला आहे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे इस्लाम वाली सभी पैसे घेऊन यायला एकच गोष्ट आहे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा संबंध झाला, प्रभूच्या आसक्तीचा विषय निर्माण झाला आणि समाज प्रवाहित झाला, तेव्हा देश कार्याचं बंधन राहिलेलं नाही। आम्ही पूर्वी आर्यवंताची मंडळी आहोत। हिंदुस्थानामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर ही परंपरा अजन्म चालत आलेली आहे, अनंत कालापासून चालत आलेली आहे। पण आज या संस्कृतीचा आणि संस्काराचा विशेष प्रभाव जगावर पडला। नशिबानं 14 साली कसलाच पण जन्माला योगाचं साधन समाजाला साध्य करून देण्यासाठी जगामध्ये त्याचा प्रचार केला हे वैशिष्ट्यपूर्ण आहे। आमचा योग आता विश्वामध्ये आचरला जातो आहे आणि हे सगळं जेवढं त्याला कळलं तेवढा कळलं की रामनवमीच माझी आहे, हनुमान जयंतीत मजा आहे, गोकुळाचं त्यापेक्षा मजा आहे। पण एवढ्या बाकीच्या पिलवाच्या माणसाला सवड
ज्याला सवड नाही तो या क्षेत्रात नको. जे इथं आले ते भाग्यवंत आहे. भाग्यवंताच्या घरी काय असतं भजन आणि पूजन असते. हे सहज करण्याकरणारी गोष्ट आहे. मग तुम्हा आम्हाला सगळ्यांना काय दिलाय? नरदेव चहासाठी 84 दोन्ही पोटी पोटी नरदेव रोज तुम्हा आम्हाला मिळाला. कशासाठी मिळालाय? कुंभाची सेवा करण्यासाठी घेतात. त्यासाठी केलेला आहे ना. ती आधी खंड समाधी आहे. माझ्या मित्रा त्याने समाधी आहे. तुम्हाला काय कळत तरी सुद्धा तुम्हाला सहज कळते ना. याचा का पवित्र द्यायला संतांनी बघितलं आपल्याकडे. म्हणजे काय त्यांच्या अर्थ काही एकासाठी मी गावकडे सुरत. मनुष्य जन्माचं ध्येय काय हो? मनुष्य देह म्हणून जन्माला जो आहे त्या देहाचं ध्येय काय? ध्येय माळी गाडी घोडी सत्ता संपत्ती मनुष्यपणा तरी मनुष्य पण कशासाठी आहे? नारायणाला आपल्याला नाही. देव आपल्या आम्हाला कळत नाही. आम्ही देव कशाला मानतो हेच कळत नाही मला. भक्ती अनुलाम आज मला 5वा दिवस आहे. आज मी भक्ती या विषयाचा संबंधामध्ये बोलणार आहे. पण सुरुवात्या काळात माणसाबद्दल काय वाटायचे? कारण माणसाला भक्ती करता कार वडा नसा घेतलं देवळाची झाली तसं खूप त्रास मनुष्याला करता येतं. भक्ती कोणा करता येते? असे काय घमेंडीत जाऊ नका. पशु पक्षी चर्चा त्याने सुद्धा केली. आगे सर शिवली कोण बने अगदी आम्ही कोण आहे? वाढले अरे मानवाला विषय नाही काय तुमच्या संधी कमी म्हणून आस्वाद आपण कोण आहे? अजून ते दुर्दैव काय करते? अरे वानर राममय झाले, अस्वल राममय झाले. अरे नाही
दगड राहून झाले बरोगे होत समुद्र परिपार करण्यासाठी दगड म्हणजे आम्ही रामाचं भजन करतो राम दगड त्यांनी बुडायचे बुडायचं आम्ही देव विसरलो आपण अशा पद्धतीप्रमाणे टीव्ही बघून बघून डोळ्याला खाता पडले मालिका बघून बघून जाईल पण आता मोबाईल आले तुम्हाला सांगतो बघतील बाकी कोण देतोय मला आया तू मोबाईल तिला वाटेल पैसे नाही का आता इतकी अवस्था व्हायला त्या सगळ्यावर हे सगळं जरी तुम्ही सुख उपभोगलं ते कारण कशाचं आहे दुःखाचं कारण आहे कशाचं कारण आहे मोबाईलचे डोळ्यावर झाले सगळ्या आरोग्यावर झाले टीव्हीचे परिणाम कसे झाले सामाजिक अवस्था आणि मग आता सगळ्यांना कळलं इस्पातल्या अफगाणिस्तान देशाला कळलं जपान सारख्या देशाला कळलं फ्रान्स सारख्याला कळलं इटली सारख्याला कळलं अमेरिकेला कळलं आता पर्याय हरे कृष्ण लागेल तेव्हाच आत्मसमाधान मिळेल मग आत्मसमाधानाचं प्रमुख साधन काय ज्ञान ज्ञानाने कळतो देव कळतो ज्ञान साधन आहे पण ज्ञानानं देव मिळण्याचं साधन नाही कळण्याचं साधन नाही मग आम्हाला देव कळायच की काय सांगाव देव कसा आहे पेठेवरी उभा पेठेवरी ते आम्हाला कळलंय ना तसा आहे का तसा आहे का देव कळायचं असेल तर पहिली गोष्ट देव या विषयावर देव या व्याख्येवर आम्हाला अगोदर प्रेम करता येतं महाराज झाले मुंबई बांधते बोकात पाठी घालते नसून देवते ऐका ओळख देवायची ती नुसत्या गप्पा हाणून जाते मला साधन काय देव आणि मी एकत्र यावा देव मला मिळावा त्याच्यासाठी साधन असलं पाहिजे मग बाहेर मिळालाय नुसता मिळाला नाही त्याने अनुभवलाय नुसता अनुभवला नाही राबवलाय नुसता राबवला नाही मागे पुढे राहील नुसता मागे पुढे नाही अनुभवात ठेवला दोन भक्तांचं वर्णन आहे या काने घातला आणि या काने आत्मवायू काढून टाकतो स्वामी काचे स्वामी कादामध्ये कोण करतोय हनुमंत आहे त्याचं वर्णन करताना हाताने वर्णन केलं शरण शरण नाव हनुमान नाव प्रमाणे त्याला हात घातला जीवला हात घातला म्हणजे जी सामर्थ्य
कशामध्ये आहे? भक्तीमध्ये. ज्ञान लोकांना ते दिलं. आरला मौली आले होते, नामदेव आले होते, आज घातलेला लोक टाळा ते जवळ त्या काळात नाही. गुरुपदाचा शेरा कळलं नाही. काय साधन आहे? भक्ती. भक्ती किती दुर्लभ आहे? सुलभ आहे. सुलभ असती तर महाराजांची जागा पुरली नसती. सरळ बंद पडल्याला स्वतः चालू करावं लागला नसता. बघा काय अवघड आहे. काय अवघड आहे? धर्माचरणाला अत्यंत महत्व आहे. धर्माचरणाला महत्व आहे. त्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे. भक्ती करणारा मनुष्य देहावर असता कामा खंबला. देहाचा भाव असलेला चालत देह भाव अवघात गेला दिलेला मी आणि माझे पण असं चालत सुळावरी पोळी निवडे तो बळी विराशू इतकी सोपी आणि करायची ठरवून अवघड अवघड नाही. बरोबर आहे. यांच्यामध्ये बोलली भगवंत इंद्रियांच्या वृत्ती भगवंताशी करायला लागतात ना त्यावेळेला हे ईश्वरची माझे अद्वैत भावच राहत नाही. तो एकाचा राग होतो अद्वैताची प्राप्ती होते. हे भक्तीचं पहिलं लक्षण आहे. सिद्धांत वर्तनशील आहे. गीतेमध्ये हा सिद्धांताला भागवतामध्ये आला. याही कशाबरोबर सांगतो महाभारताच्या भीष्माचार्याच्या जीवनामध्ये सुद्धा भक्ती अत्यंत सुलभ आहे. जशी कठीण आहे तशी सुलभ आहे. काय कशा पद्धतीने सुलभता निर्माण झाली पाहिजे? आमचा सगळा भान त्याच्यावर वाहतात. घालून हा संसार केव्हा कसा भाग घालायचा म्हणा. पुरीचं देखील करायला लागल्या. दुसऱ्याला वाढी बांधल्या. सरांना नवी गाडी आणल्या. आता भाग घालून नाही जवळ चोऱ्या विषयाच्या असेल ती चांगला निर्माण झाला. महाराज परमार्थ करता शक्य नाही. ती गाडी माझी वाटत नाही. कोणाची गाडी लावायची नाही. त्याचं कारण आहे गाडी मला वाटतं पाहिजे. आम्ही एक दिवशी बसून गेलो शिकले पैसे तेव्हा पैसे काढणार फुकट बसायला काय मग माझी मध्ये काय अडचण आहे आपल्याला. मग गोबत काय तुम्हाला ते गाडी वाढवतो फुकट द्वैताचा भाव नष्ट झाला पाहिजे. अद्वैताचं दर्शन झालं. अद्वैत दर्शन हे भक्तीच्या पहिल्या पायरीचं लक्षण घेतलं. मी एवढा स्थळ सांगतोय विनोद पुष्कळ सांगता असतं पण ऐकणारी सोनार ऐकणारी कोणाची आता इथे काय काय घेऊन चालायचं काम काय करायचं आपल्या काय बापाचं 24 कॅरेट पुढे अद्वैताचा संवाद झाला पाहिजे. अद्वैताचं आणि प्रभाव तुमच्या इंद्रियांच्या ठिकाणी ती वृत्ती निर्माण झाली.
मनात नाही इंद्रियांच्या ठिकाणी. कर्म ब्रह्म होता सिद्धांत आहे. कर्म ब्रह्म होतं म्हणून शेतू तिथेला गेला आणि सावतामाळी महाराजांचा अभंग तुमच्या समोर तळून गेला. आपण आपल्या कुटुंबात असतो म्हणजे कुटुंबच आहोत. तुम्ही आम्ही सगळे होते म्हणतो ते कुटुंब वत्सल आहोत. बायको तुमच्या आपल्याला का तुम्ही तर मी म्हणते किती तासा होतो तरी काय हे त्यांना आपल्याला सांगत नाही मला काय सांगतो मी सर्व तुला समोरा ताटी मला खाऊ आहे त्याला गावात आले कोण येते का गावात तुम्ही खूप आहे काय माणसाच्या अवस्था सांगते त्यामुळे खूप आहे काय म्हणायला काय कमळाच्या फळवून तरी तुला मग खाला काय असं काय पाकच तो सांभाळून काय शिंपीची भाजी काय माझं काम पिकून काय बायको मी नाही का पोट घेत तुझं पावलं काय झालं अरे तिचं बरोबर काय घडणार आहे काय घडणार नाही काही चांगलं घडणार आहे काय वाईट घडणार माहिती का मग त्याच्यावर प्रयोग करण्याची काय केलंय कारण काय काय केलंय आधी काय त्याच्याबद्दल काय फार प्रेम करायची गरज आहे का तुझ्याबद्दल आज उद्या तुझी उद्या तुम्ही तेच करायचं ते गोड अत्यंत महत्वाचे लक्षात ठेवण्यासाठी कुटुंब चालू आपण कुटुंबावर प्रेम करतो सर्व जनावर प्रेम करतो आपल्या फायद्याच्या वस्तूवर प्रेम करतो दुसऱ्याचं दुसरं आपल्याला हाताळायचं हरवली सगळी तेवढं आणला महात्म्यांच्या ठिकाणची इंद्रियांची उद्देशी झालेली असती जे जे दिसे भूत ते ते अद्वैत ब्रह्माचं दर्शन झालेलं असतं आणि त्या दर्शनामुळं मी तू तुझा माझा परका लांबचा सखा आजो काही अंतर राहत हे झालं माणसासाठी पण संतांची तर परंपरा अशी कुत्र्याच्या बाजूवाटी घेऊन पडायची मस्तकावर आठवड्याची बोलायला सुरुवात आमचा येणार 70 वर्षाचा झाला तरी एवढा आला जनाबाईच्या कवड्या विठ्ठल विठ्ठल आमच्या कवड्या मुसलमान्यात गेल्या तरी विठ्ठल नाही आणखी गावाला एवढं
त्याला जेवायला घातलं ही पण मी हे सगळं सांगण्यामागचा भाव असा मागताय द्वैत लागलोय अद्वैताच्या ठिकाणचा प्रभाव जीवाच्या ठिकाणी भक्तीच्या संबंधाने होऊ शकतो अन्यथा होणारच नाही हे प्रेम देत असेल तर भक्ती या शब्दाचा अर्थ म्हणून समजून घ्या भक्ती कशा पद्धतीने करावी लागते ते देवाला आवडेल अशी भक्ती आहे असं वर्णन करताना देवासी आवडे देवासी पंचामृत सांग देवाला काय काय आवडतं पैशाचं बाबा काही इनामी लाभ एखादा कापड चांगली एखादा नवरात्राचा हार आवडे देवाची तो ऐका प्रकार नारायण प्रमाण काय आवडतं देवाला नामाचा उच्चार दिवस ऐका आपली काय 2 तास कीर्तनानंतर येते परंपरेने कीर्तन नाही 2 तास सव्वा तासातून काय माझ्याकडे जाती जी माझ्याकडे जाती अर्ध्या तासात बोलत आहे ठीक पैसे त्या पाहिजे सर घ्या तुम्हाला महाराज तुमचं जीवन नाव येऊन काय करायचं एक काम कर परंपरा सोडून जो कीर्तन करत असेल ते यशांचा कीर्तन 2 तास सुना तुपाचा अभंग सुना तुपारूपाचं भजनच सुना नागोबाचं भजनच अंधारामध्ये साडे मोठ्यानंच मानणार शंका काय बाळगायची गरज नाही पहिला तुझ्या म्हणलं आता आमचं गाव म्हणतो मोठ्या माणसाचं तिथं चित निघून गेलं मी ह्या सगळं का सांगतोय काय आवडतं ते मला रात्रंदिवस कामाचा मग रात्रंदिवस कसा करायचा बोल म्हणायचो म्हणायची गरज नाही विषय तो त्यांचा आवडे जगधाला महाराज विषयच तो एका झाला की इंद्रिय सुद्धा विठ्ठल म्हणायला सुरुवात करतात तुकाराम महाराज सांगितले आवर्तन केले माझी मर्दा झाली
तुला उद्या कसं वाटतं तसं वाटतं देवाला आपण ते का ती म्हणते माझी तडकी मी तर मागायला लागली काय मी बोलतो त्याचा भजन असं उपमायांची प्रमाण शून्ययामाचा अखंड बोलते का झालं त्याचं कारण इंद्रियांचं वृत्ती बघून सोडून झालं कळलं नाही तीन गुणांयुक्त असलेल्या संबंधामध्ये 72 नाड्यांची शुद्धी झाली. सुषमा विसारा पडाला विशेष विषयी विसारा पडाला विषयी विसर पडला विशेषम अंगी ब्रह्मरसम समरा माझी नजर आली नामाचा ही अवस्था. आता तुम्हाला काय करावं लागतं यार तुम्हाला काय करावं लागत नाही. चौकशी शब्दाचा अर्थच आहे की एकदा त्याच्यावर भार घालून जर रूपाची तादात्म्य झालं तर रूपाची काय बोलतो की समजा शुद्ध म्हणजे म्हणून बोलतोय तर रूपाची तादात्म्य झालं. तादात्म्य झाले की नाम नामाच्या संबंधानं नामी झालं. आता घ्यायची गरज उरली नाही. ते सांगतो